नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 8 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 या मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजे मित्रांनो लिपिक या पदाकरिता काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण स्पेशली BMC भरती 2024 मित्रांनो एक आपण स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे मित्रांनो। त्यामध्ये आपण सर्व काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो हे सर्व काही प्रश्न BMC रिलेटेड आहेत आणि BMCच्या तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये 100% मित्रांनो फिक्स पैकी विचारले जाणारेच काही अतिसंभव प्रश्न आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हिडिओ पाहिले नसेल ते पाहून घ्या, त्यानंतरच आपला हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करा। तर मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे 10वी फर्स्ट अटेम्प्टची जी मित्रांनो सर्टिफिकेट होता जो की आपण आपल्या टेलिग्रामवर दिलेला आहे। खूप सारे विद्यार्थी त्या संदर्भात कमेंट्स करतायत की सर आम्हाला फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट कुठून फिलअप करायचं आहे किंवा काय माहिती भरायची आहे। तर आपण संपूर्ण त्याची देखील एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये आपण सर्व काय माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी ती फर्स्ट अटेम्प्टची जी काही कंडिशन होती त्याचा जो सर्टिफिकेट फॉर्म आहे जो तुम्ही भरला नसेल आणि जर तुम्हाला त्याची माहिती नसेल तर त्या संदर्भाचा देखील व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तेथून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल। तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 8 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला पहिला प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 1, BMC कडे कोणत्या प्रकारचे कर संकलन करण्याचा अधिकार आहे। तर जी बृहमुंबई आहे, बृहमुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे जे आहे जे की कोणत्या प्रकारचे कर संकलन करण्याचा अधिकार आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, म्हणजे की संपत्ती कर जे की संकलन करण्याचा अधिकार आहे। थोडक्यात प्रॉपर्टी टॅक्स थोडक्यात आपण म्हणू शकतो। तर प्रॉपर्टी टॅक्स संकलन करण्याचा त्यांच्याकडे जे आहे तो अधिकार आहे। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते। तर 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, मुंबई। मुंबई या शहराला जे आहे जे की महाराष्ट्रातील 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते। तर 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते प्रश्न आल्यास त्याचं उत्तर मुंबई हे होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते। तर आर्थिक राजधानी कोणत्या शहराला ओळखले जाते। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजेच की मुंबई। मुंबई याच जे की शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून जे आहे ते ओळखलं जातं। तर हे काही बेसिक क्वेश्चन आहेत मुंबई विशेषसाठी आणि जे की बृहमुंबई महानगरपालिका संदर्भाचे तुम्हाला यावर आधारित देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर आहे पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4, BMC कडून कोणते पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात। तर BMC कडून बृहमुंबई महानगरपालिकेकडून थोडक्यामध्ये तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजेच की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये वृक्षारोपण, ब आहे सौर ऊर्जा प्रकल्प आणि क आहे कचरा वर्गीकरण। हे सर्व जे आहे जे की BMC कडून राबवले जाणारे पर्यावरणीय उपक्रम आहेत आणि हे बेसिक क्वेश्चन आहे जे की BMC रिलेटेडचे जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। तसं मित्रांनो तुम्ही आपले BMCची जी मित्रांनो सर्व काही माहिती पुस्तिका आहे जर ते तुम्ही मिळवले नसाल तर मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण BMCच्या प्रत्येक डिपार्टमेंटची व BMCचा आपण संपूर्ण काही इतिहास त्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही त्याचं वाचन केला तर 100% मित्रांनो फिक्स तुम्हाला मित्रांनो जे की परीक्षामध्ये त्यावरचा कोणताही प्रश्न सुटणार नाही, कारण का आपण BMCची परिपूर्ण ईबुक आपण तयार केलेली आहे। जर हवा असेल तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून ती माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, 2011च्या जनगणनेनुसार हिंदूचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता किंवा कोणते आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, लक्षद्वीप हे आहे जे की केंद्रशासित प्रदेश थोडक्यात किंवा राज्य जे की ज्यामध्ये हिंदूंची सर्वात कमी प्रमाण असलेली संख्या। तर ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल। तर TCS मध्ये जेवढ्या काही एक्झाम होतात TCS मध्ये जनगणना हा एक सर्वात महत्त्वाचा मित्रांनो पॉईंट आहे, टॉपिक आहे, ज्यावर भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही 2001ची जनगणना असो किंवा 2011ची जनगणना असो याचा तुम्ही एक वेळेस मित्रांनो सविस्तर अभ्यास करून घ्या आणि या संदर्भाची आपल्या टेलिग्राम ग्रुपवर फ्री ऑफ कॉस्ट PDF आहे, तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यावर आधारितचा प्रत्येक
प्रश्न तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये सोडवता येणार असेल. त्यानंतरचा पुढील पाहू आपण प्रश्न क्रमांक 6. कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशनं वेढलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की त्रिपुरा. तर त्रिपुरा हे राज्य जे आहे जे की बांगलादेशने तिन्ही बाजूने वेढलेलं राज्य आहे. तर ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहूया आपला जो की पुढचा प्रश्न, जो की थोडक्यात इंग्लिश ग्रामरचा क्वेश्चन आहे. यामध्ये काय म्हटलेलं आपण ते पाहू. तर सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जे रिकाम्या जागी येणारा आपल्याला शब्द भरायचा आहे, जो की योग्यरित्या, जो की ग्रॅमॅटिकली ज्या ठिकाणी शब्द बसणार असेल तो आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला सेंटेन्स आहे, मोझार्ट डॅश मोर दॅन 600 पीसेस ऑफ म्युझिक. तर या ठिकाणी कोणता, जो की या ठिकाणी ऑप्शन येणार असेल, वर्ड येणार असेल, तो आपल्याला फिलअप करायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की रोट. तर मोझार्ट रोट मोर दॅन 600 पीसेस ऑफ म्युझिक. तर या प्रकारे हा सेंटेन्स जो आहे तो बनणारा असेल. ऑप्शन नंबर ड हे या ठिकाणी याचं उत्तर असणार असेल. थोडक्यात तुम्हाला मित्रांनो ह्या टाईपचेच क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतात, जे की बेसिक असतात आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, जे की तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारली जातात. जर मित्रांनो तुम्ही अजूनही बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस मित्रांनो तुम्ही नोट्स किंवा ईबुक जर अजूनही मिळवत असाल मित्रांनो, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही A to Z TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मिळणार आहे, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी व्याकरण, मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयाची मित्रांनो तुमची परिपूर्ण एकूण 200 गुणांची मित्रांनो तयारी होऊन जाणारी असेल. ज्यामध्ये मित्रांनो TCSच्या आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे, जे की प्रिव्हियस TCS जेवढ्याने एक्झाम घेतली आहे त्यामधल्या आपण सर्व प्रश्नांचा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील, जी BMCचा अभ्यासक्रम आहे, BMC रिलेटेड संपूर्ण माहिती देखील आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. त्यासोबतच कमी वेळेत संपूर्ण काही मित्रांनो तयारी त्याद्वारे तुमची होऊन जाणारी असेल. PYQ प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळवून असाल तर लगेच व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. सर्व काही मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच 5 मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो ते मिळणार असेल. आणि प्राईस देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे की अगदी अफोर्डेबल आहे. प्रति विद्यार्थी मित्रांनो याचा जो आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं मित्रांनो तुम्हाला एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज पडणार नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थी अजूनही मिळू असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. तुम्ही आपलं A to Z सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही ईबुक्स खरेदी करण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज भासणारी नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला पहिला जो कोर्स मिळवलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना आता जी आपली BMCची संपूर्ण काही माहिती पुस्तिका आहे ती अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणारी असेल. आणि जे काही विद्यार्थी जे सध्याला खरेदी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मात्र मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल चार्जेस देऊन तुम्हाला ते मिळवावी लागणारे असेल. आणि मित्रांनो ही BMC पुस्तिका तुम्हाला कुठेही मिळणार नाही, ज्यामध्ये ही संपूर्ण काही इतिहास व संपूर्ण काही माहिती इन्क्लूड केलेली असेल. त्यामुळे तुम्ही अजूनही ती मिळवून असाल तर सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यामध्ये आपण सर्व काही अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर पाहूया आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे. तर शब्दसमूहाबद्दल शब्द निवडायचा आहे, जो की मराठी ग्रॅमर मधला हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते होणार असेल ऑप्शन नंबर अ, ज्याला की पाक्षिक असं जे आहे ते म्हटलं जातं. पंधरवड्याने प्रसिद्ध होणारा म्हणजे की दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणाऱ्याला ज्याला की पाक्षिक असं म्हटलं जातं. जे वर्षाला प्रसिद्ध होतं त्याला वार्षिक, जे साप्ताहिक म्हणजे की 7 दिवसाला प्रसिद्ध होणाऱ्याला साप्ताहिक, आणि जे प्रति महिन्याला प्रसिद्ध होतं त्याला मासिक असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे पुढील. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनियम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपला जो अंडरलाइन्ड झालेला सेंटेन्स आहे, वर्ड आहे, त्याला आपल्याला जे आहे त्याचं अपोजिट वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे. काय म्हटलं या ठिकाणी पाहूया आपण. इलाइन वॉज व्हेरी प्लेस्ड विथ द
गिफ्ट. तर या ठिकाणी आपल्याला जे अंडरलाइनड शब्द आहे प्लेस्ड याचा आपल्याला म्हणजे की थोडक्यात विरुद्ध शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असं देखील विचारलं जातं, एखादं सेंटेन्स दिलं जातं त्यामध्ये अंडरलाइनड करून तुम्हाला त्याचा सिनोनियम म्हणजे की समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ऑप्शन्सपैकी निवडायचा असतो. परंतु या ठिकाणी आपण प्लेस्ड ही एकदम इझी शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला हार्ड देखील क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तर याचं जे उत्तर असेल, जे की याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डिसअपॉइंटेड हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. बाकी जे इतर आहे ते याचे समानार्थी होणारे शब्द आहे. डिलायटेड किंवा कंटेंट, ग्लॅड हे जे की याच्यापैकी असणारे आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आपला पुढील, खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे? दक्षिणेकडील टोक या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की इंदिरा पॉईंट हे जे आहे भारताचे जे की सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 11 असा आहे, पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला 12वा प्रश्न पुढील, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये कशाबाबतची चर्चा करण्यात आली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मूलभूत कर्तव्याशी संबंधित चर्चा करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे? तर आपला आजचा क्वेश्चन हा क्वेश्चन फॉर यू मधलाच असणार आहे. तर क्वेश्चन तुम्ही नीट ऐका की भारतीय राज्यघटनेमध्ये प्रति नागरिकाला म्हणजे की सर्व नागरिकाला संविधानाने किती मूलभूत कर्तव्ये लावलेली आहेत किंवा किती मूलभूत कर्तव्य आहेत. जर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता की किती मूलभूत कर्तव्य आहेत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्याने नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अन्यथा मित्रांनो आपण भाग 9च्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं काही सविस्तर आपण उत्तर जाणून घेणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13 असा आहे, भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1881 साली जे आहे भारताची पहिली नियमित गणना जे की सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14 असा आहे पुढील, बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की खोड हा जो भाग आहे बटाट्याचा जो की खाण्यायोग्य असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 15 असा आहे, खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की चार्ल्स बॉबेज यांना जे आहे थोडक्यात संगणकाचा जनक जे आहे म्हणून संबोधले जाते किंवा संगणकाचा शोध यांनी लावलेला आहे. चार्ल्स बॉबेज ऑप्शन नंबर ड हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे काही महत्त्वपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमधले काही प्रश्न पाहिलेले आहेत भाग 8च्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर आपल्या रेग्युलरली चॅनलवर येत असतात, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवून असतील किंवा मित्रांनो तुम्ही आपली BMC स्पेशल मित्रांनो माहिती पुस्तिका जर तुम्ही मिळवसाल मित्रांनो, तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल मित्रांनो हे सर्व काही मटेरियल तुम्ही मिळवून घ्या. सेलरशी कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची संपूर्ण काही लिंक दिलेली आहे आणि ते सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळणार आहे. तर बरेच विद्यार्थी कॉन्टॅक्ट करतात परंतु मित्रांनो ते मिळत नाही. जर तुम्हाला जर खरोखरच हे माहिती पुस्तिका किंवा सर्व स्टडी मटेरियल घ्यायचं आहे त्यांनीच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि सर्व काही 5 मिनिटाच्या आत मिळवून घ्या. आणि फक्त मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकद्वारेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, इतर कोणत्याही तुम्ही लिंक्सवर जाऊ नका. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.